रत्नागिरीत राहून मला हे मंदिर सुद्धा माहित नव्हतं. हे कोणतं मंदिर आहे काय कसलीच आयडिया नाही. 3 दीपमाळ आहेत, तुळशी वृंदावन आहे, गणपतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपतीची मूर्ती आहे आतमध्ये, जुनी मूर्ती आहे. रत्नागिरीत राहून मला हे मंदिर सुद्धा माहित नव्हतं. नुकतं गावातून जाता जाता हे मंदिर बघतोय. ह्याच्यावर साल नाही लिहिलंय, साल असेल ना, त्याच्यावरती साल वगैरे कायच नाही. म्हणजे आपल्याला समजू शकलं असतं की हे किती पुराणं मंदिर आहे. असे दरवाजे जुन्या काळाचं एकदम स्ट्रक्चर आहे. किती जाड दरवाजे आहे बघा. मंदिराच्या परिसरातला आपण आवारा बघूया जरा. मंदिराच्या आसपासच्या गोष्टी, ह्या मंदिराच्या असा डिझाईन आहे. जांभा दगड आहे आणि ही सागाची लाकडं वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात. फार जुनं मंदिर आहे. आणि हे इथे अभिषेक केल्यानंतर जे पाणी आतून बाहेर येतं ती ही जागा आहे. इथून पाणी बाहेर येतं ते. आणि समोर हे एक शिल्प आहे. हा असा व्ह्यू आहे याचा. तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात तर तुम्हाला फिरायला अशा भरपूर साऱ्या गोष्टी भेटतील. फक्त तुम्ही त्या पूर्ण फिरल्या पाहिजे.